नथिंग इज इम्पॉसिबल कॉज अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे बोलून आम्ही सकाळ सकाळी 8 वाजता बस स्टँडवरती पोचलो. मम्मी इथे एस टीच्या तिकिटाचे पैसे काढत होती. मम्मी आणि मामी जन्मजन्मांतरीच्या गप्पा एस टीत बसून मारत होत्या आणि मलाच म्हणत होतं की रेकॉर्ड काय करते, ठेव चुपचाप. मग आम्ही अक्कलकोटला पोचलो. अक्कलकोटला येण्याचे अंतर 1 तासाचे आहे आमच्या घराजवळून. अक्कलकोटच्या एस टी स्टँडपासून जवळच एक महादेवाचे मंदिर आहे. त्याचे आता बांधकाम चालू आहे. ते नक्षीकाम खूप सुंदर होते. त्यानंतर आम्ही येथे प्रसाद घेतला. आम्ही समाधी मठाजवळ पोचलो. हे काका गण लावण्याचे 15 रुपये मागत होते. समाधी मठाच्या आत प्रवेश केल्यानंतर खूप गर्दी होती. ॲज युजल गर्दी असणारच होती, कारण आज होता रविवार. या गर्दीमध्ये जास्त व्हिडिओ तर करू शकले नाही, पण तुम्हाला पण स्वामींचे दर्शन झाले का? नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर चोळाप्पा महाराजांच्या घरामध्ये येऊन स्वामींच्या वस्तूंचे व पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर हा प्रसाद आम्हाला मिळाला. ही बघा, स्वामींची मूर्ती कोणी अशी ठेवली आहे. मूर्ती असली तरी ती अशी कुठेही कशाला ठेवायची? खंडित मूर्तीचे विसर्जन करायला पाहिजे. त्यानंतर आम्ही दर्शन रांगेतून आतमध्ये आलो. तिथे पाहताच खूप गर्दी होती. सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी थोडी कमीच होती. दुपारी ह्यापेक्षाही जास्त गर्दी असणार आहे. पण एक विशेष आहे, स्वामींच्या दरबारात कितीही गर्दी असली तरी दर्शन मात्र नक्कीच होते. या स्किटमधून तुम्हाला स्वामींचे दर्शन झाले का? ते नक्की सांगा. पण व्हिडिओ क्लिअर येत नव्हता, कारण स्वामींच्या चेहऱ्यावरती आतमध्ये व्हाईट कलरचा LED फोकस आहे. हे फुल मी स्वामींसाठी घरून आणले होते. ते की मी स्वामींना एवढ्या गर्दीतही अर्पण केले. त्यानंतर आम्ही पुस्तके घेतली. या ठिकाणी खूप पुस्तके होती. गरुड पुराण, गुरुचरित्र, शिवलीला अमृत, आरती संग्रह. मी आणि मामी या ठिकाणी पुस्तके घेत होत्या. पुस्तके घेतल्याच्या नंतर आम्ही पेटपूजा केली व घरी जाण्यासाठी निघालो. अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब.